नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव 5,000 झाल्यावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय, देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव 5,000 झाल्यावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। हा प्रश्न तुमच्या मनातला आहे, हा प्रश्न माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 झाल्यावर काय सोयाबीनची विक्री त्या ठिकाणी करायला पाहिजे। याबद्दल आता अचूक माहिती घेऊयात की अखेर आपल्याला काय करायला पाहिजे की ज्या वेळेस देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5,000 पार। लक्षात घ्या मित्रांनो, नियोजन असणं गरजेचे, नाहीतर आपलं मागच्या वेळेस सारखं होईल की सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 5,200 पर्यंत दिसला, पण विकतो म्हणत गेल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव त्या ठिकाणी 4,700 पर्यंत खाली आला। मग अशी चूक आता पुन्हा नको। मग अशा परिस्थितीमध्ये करायचे काय, 5,500चं स्वप्न आणखीन पाहायचे का 5,000च्या भावावर आता सोयाबीनची विक्री करून या ठिकाणी व्हायचं आहे मोकळं। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर जागतिक सोयाबीन बाजारभाव या ठिकाणी चढ उतार दाखवत आहे। जागतिक सोयाबीन बाजारभाव हा $13 प्रति बुशेल्स पासून ते $13.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसत आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागही म्हणलं ना आताही म्हणत आहे की जागतिक व देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला खालच्या स्तरावरून सपोर्ट दिसणार आहे। यामुळे जर देशांतर्गत बाजाराचाच विचार केला तर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे ना, हा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी 5,000 क्रॉस होताना दिसणार। यासाठी जास्त वेळ लागणार नाही। येत्या 2 ते 3 आठवड्यात देशांतर्गत बाजारात 100% सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार आहे। पण लाख मोलाचा सवाल हाच आहे ना की विकावं की नाही विकावं। तर लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, मायबाप कास्तकार बांधवांनो, पुढच्या वर्षी निवडणुका येतात, जर या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव खूप वाढला तर खाद्यतेलाचा भाव वाढणार, खाद्यतेलाचा भाव वाढला तर महागाई वाढणार, महागाई वाढली तर लोक सरकारला मतदान करणार नाहीत। म्हणून सरकार त्या ठिकाणी मला सांगा एवढी रिस्क घेईल का? अजिबात नाही। म्हणून सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल अशी शक्यता तर 100% नाही। राहिला दुसरा प्रश्न की सोयाबीनच्या बाजारभावात जास्त तेजीच येणार नाही तर कशाला जास्त डोक्याला ताण घ्यायचा। सोयाबीनचा बाजारभाव जाऊ द्या 5,000च्या वरी, तिथं गेला की अजिबात थांबायचं नाही, तिथं 25% सोयाबीन विका। मी म्हणत नाही सगळं विका, आणि त्यानंतर उरलेलं सोयाबीन येणाऱ्या प्रत्येक तेजीसाठी रोखून राखून त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं जर तेजीवरती विकलं तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो 100% फायदा। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, 5,000च्या वर भाव गेला की तिथं आपल्याला 25% सोयाबीनची या ठिकाणी विक्री करायचीच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो विक्रीचं तर नियोजन कळालं, पण भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।